श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशींच्या लोकांसाठी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे आणि काही बाबतीत सावध राहण्याचे संकेत देणारे ठरू शकतात. ग्रह नक्षत्रांची हालचाल अशा प्रकारे होत आहे की तुमच्या आसपास घडणाऱ्या काही गोष्टींचे खरे चित्र आता स्पष्ट होऊ लागेल. तुमच्या आयुष्यातील काही व्यक्तींबाबत तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला, ज्यांच्याबद्दल काही नवीन गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील 2 दिवस शांत राहणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे आणि प्रत्येक परिस्थितीकडे संयमाने पाहणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. आजच्या या विशेष राशी भविष्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की पुढील 48 तासात कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे, कोणत्या संधी तुमच्यासमोर येऊ शकतात, तसेच कोणत्या चुका टाळल्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी दत्तगुरूंचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करू शकतो. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ, जय दत्तगुरू अवश्य लिहा. चला तर मग जाणून घेऊयात वृश्चिक राशीसाठी पुढील 48 तास काय विशेष संदेश घेऊन येत आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ग्रहांची स्थिती काही अशा प्रकारे बदलत आहे की तुमच्या आयुष्यातील काही लपलेल्या गोष्टी अचानक समोर येऊ शकतात. तुम्ही ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवता, ज्यांना तुमच्या प्रत्येक गोष्टीची माहिती आहे, त्यांच्यापैकी 2 व्यक्ती तुमच्या विश्वासाला तडा देऊ शकतात. हा काळ घाबरण्याचा नाही, पण सावध राहण्याचा आहे. कोणतीही गोष्ट कोणालाही सांगण्याआधी 2दा विचार करा. तुमच्या यशाकडे पाहून काही लोकांच्या मनात मत्सर निर्माण झाला आहे. स्वामींच्या कृपेने तुम्हाला योग्य वेळी योग्य संकेत मिळतील. पुढील 2 दिवसात घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. शांत रहा, निरीक्षण करा आणि प्रत्येक व्यक्तीच्या वागण्याकडे बारकाईने लक्ष द्या, कारण आता सत्य स्वतःहून तुमच्यासमोर येण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळच्या वर्तुळात असलेली एक व्यक्ती तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ झाली आहे. समोरून ती व्यक्ती तुमच्यासाठी चांगले बोलत असेल, पण पाठीमागे वेगळीच भूमिका घेत आहे. हे सत्य ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो, कारण ही व्यक्ती तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप जवळची असू शकते. कामाच्या ठिकाणी किंवा नातेसंबंधामध्ये एखादी गोष्ट तुमच्यापासून लपवली गेली आहे. पुढील 48 तासात त्याचा उलगडा होण्याची चिन्हे दिसत आहेत. तुमच्या मनात आधीपासून असलेला संशय आता तुमच्या मनात अधिक स्पष्ट होईल. त्यामुळे भावनेच्या भरात प्रतिक्रिया देऊ नका. माऊलींवर विश्वास ठेवा आणि परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न करा. दुसरी व्यक्ती आर्थिक किंवा स्वार्थी कारणासाठी तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकते. तुम्ही मदतीसाठी नेहमी पुढे असता, पण प्रत्येकजण तुमच्यासारखा प्रामाणिक नसतो. एखादी व्यक्ती तुमच्याकडून माहिती, पैसा किंवा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील 2 दिवसात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून कोणालाही पैसे देताना किंवा कोणत्याही व्यवहारावर सही करताना पूर्ण खात्री करा. स्वामी समर्थ सांगतात की विश्वास ठेवावा, पण डोळे उघडे ठेवून. त्यामुळे सावधगिरी हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. वृश्चिक राशीचे लोक मनाने खूप भावनिक असतात. एकदा कोणावर प्रेम किंवा विश्वास बसला की ते पूर्णपणे समर्पित होतात, पण हाच गुण कधीकधी अडचणीचे कारणही बनतो. सध्या ग्रहस्थिती सूचित करते की भावनांपेक्षा वास्तवाकडे पाहण्याची गरज आहे. कोणीतरी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत आहे. हे सत्य समजल्यावर सुरुवातीला दुःख होईल, पण नंतर तुम्हाला जाणवेल की माऊलीने वेळेतच तुम्हाला सावध केले. प्रत्येक अनुभव हा पुढील आयुष्यासाठी शिकवण घेऊन येतो. घरातील वातावरणात देखील काही बदल दिसू शकतात. एखादी जुनी गोष्ट पुन्हा चर्चेत येऊ शकते. काही गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे, पण त्याचवेळी एखादे लपलेले सत्यही बाहेर पडू शकते. त्यामुळे बोलताना संयम बाळगा. तुमच्या एका शब्दामुळे परिस्थिती बिघडूही शकते किंवा सुधारूही शकते. स्वामींच्या नामस्मरणाने मन शांत राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला दुर्लक्षित करू नका. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. कार्यालयात किंवा व्यवसायात एखादी व्यक्ती तुमच्या विरोधात बोलत असल्याचे संकेत मिळू शकतात. तुमच्या कामाचे श्रेय दुसराच कोणी घेण्याचा प्रयत्नही करू शकतो, पण घाबरू नका. सत्य जास्त काळ लपून राहत नाही. तुमची मेहनत आणि प्रामाणिकपणा शेवटी तुमच्याच बाजूने उभा राहील. पुढील 48 तासात मिळणारी माहिती भविष्यातील मोठ्या निर्णयासाठी उपयोगी पडेल. प्रेम संबंधात असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. कोणीतरी तुमच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या जोडीदाराशी थेट संवाद साधा. संवाद हा प्रत्येक नात्याचा आधार असतो. माऊलींची कृपा असेल तर गैरसमजही दूर होतील आणि नाते आणखी मजबूत होईल. पुढील 2 दिवसात तुम्हाला काही असे संकेत मिळतील ज्याकडे तुम्ही याआधी दुर्लक्ष केले होते. एखादी व्यक्ती अचानक आपले खरे रूप दाखवेल.
काही लोकांचे वागणे बदललेले दिसेल. हे बदल का होत आहेत याचा शांतपणे विचार करा. कोणावरही लगेच आरोप करू नका, पण निरीक्षण करणेही थांबवू नका, कारण या संकेतामध्येच भविष्यातील मोठे सत्य दडलेले आहे. ग्रहांच्या प्रभावामुळे मानसिक तणाव थोडासा वाढूही शकतो. अनेक विचार एकाच वेळी डोक्यात येतील. काही गोष्टींचा राग येईल, काही गोष्टींचे दुःख होईल. पण लक्षात ठेवा, ही परिस्थिती कायमची नाही. प्रत्येक संकटासोबत त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही असतो. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि मनातील नकारात्मक विचार दूर करा. एक आनंदाची बातमी देखील तुमच्या वाट्याला येऊ शकते. ज्या गोष्टीबाबत तुम्ही चिंतित होतात त्यावर सकारात्मक तोडगा मिळण्याची शक्यता आहे. काही लोक दूर जातील, पण त्याच वेळी काही चांगली माणसे तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील. माऊली प्रत्येक व्यक्तीला योग्य वेळी योग्य लोक भेटवतो. ज्यामुळे ते जात आहे त्याबद्दल दुःखी होण्यापेक्षा जे नवीन येणार आहे त्याचे स्वागत करा. 48 तासांमध्ये तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप मजबूत राहणार आहे. मनातून येणाऱ्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक अस्वस्थ वाटत असेल तर त्यामागे काही कारणही असू शकते. तुमचा अनुभव आणि निरीक्षण शक्ती तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. स्वामींचे स्मरण करा आणि मन शांत ठेवा. प्रिय वृश्चिक राशीच्या भक्तांनो, पुढील 48 तास तुमच्यासाठी जागरूकता, सत्य आणि परिवर्तन घेऊन येत आहेत. काही लोकांचे खरे चेहरे समोर येतील, काही नाती बदलतील, काही नवीन मार्ग उघडतील. घाबरू नका, कारण प्रत्येक बदलामागे माऊलींची योजना असते. वृश्चिक राशीसाठी पुढील 48 तास हे जागरूकता, संयम आणि योग्य निर्णय घेण्याचे ठरणार आहेत. प्रत्येक व्यक्तीवर अंधविश्वास ठेवण्याऐवजी परिस्थितीचे निरीक्षण करा आणि मन शांत ठेवून पुढे चला. लक्षात ठेवा, कोणतीही भविष्यवाणी ही मार्गदर्शनासाठी असते. आपल्या कर्मावर, प्रयत्नावर आणि श्रद्धेवरच यश अवलंबून असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहा आणि दत्तगुरूंवर विश्वास ठेवा. आजचा उपाय म्हणून सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा. तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट सुचवले आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोगही केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही या राशीचे असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशी लोकांपर्यंतही पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ हा तुमच्या आयुष्यातील आणखी एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. श्री स्वामी समर्थ.